हाय हॅलो नमस्कार. आज मी भाजलेल्या चण्याच्या डाळीचे लाडू बनवते. त्यासाठी ही चण्याची डाळ म्हणजे भाजलेली डाळव्या म्हणतात, डाळ्या म्हणतात. हे मी बारीक दळून घेते. डाळ बारीक अशी मिक्सरमध्ये लावून घेतली आहे, एकदम बारीक आहे. सर्व पीठ काढून घेते. त्याच वाटीने ही अर्धी वाटी साखर घेतली आहे. ती आता मिक्सरमध्ये दळून घेते. एका वाटीसाठी अर्धी वाटी साखर बरोबर आहे, ते प्रमाण योग्य आहे. तर बारीक वाटून घेते. एक चमचा तूप घालून घेते. पीठ असं भाजून घेते बारीक गॅसवर. बारीक गॅसवर भाजून घेते. आणखीन एक चमचा तूप घालते. आणखी थोडं टाकलं तूप. थोडा कलर बदलत आलाय. अजून 5 मिनिटं तरी भाजावं लागेल. आता हे पीठ एकदम थंड करून घेते. पूर्णपणे थंड करून मग एकूण 7 मिनिटं लागली हे सगळं भाजून घ्यायला तुपामध्ये. आणि 4 चमचे तूप लागलं. साखर मिक्स करून घेते. जायफळ आणि वेलची ही मिक्स करून आता हे सगळं मिक्सरमध्ये लावून घेते. परत दोन्ही एकत्र करून डाळीचं पीठ मी 10 मिनिटं अशी तेलामध्ये तुपामध्ये भाजून घेतलं. कारण ते डाळ आधीच भाजलेली असते ना, त्यामुळे 10 मिनिटंच भाजून घेतलं परतवून असं ह्याच्यामध्ये तुपामध्ये. आता हे सगळं मी मिक्सरमध्ये पुन्हा बारीक करून घेते, म्हणजे मिक्स होईल तेवढं साखर आणि पीठ व्यवस्थित. आणि वेलची पूड. पीठ काढून घेतलं. एवढे चारोळी एवढी टाकते.
1 वाटी पिठासाठी 4 चमचे मला तूप लागलं आहे. जास्त पण नाही घालायचं, त्यामुळे त्याचा आकार बदलतो. तीन बनवून घेतले. आता हे सगळे बनवून घेते. डाळव्यापासूनचे लाडू असे तयार आहेत. आणि 4 चमचे फक्त तूप लागलंय. आणि मोठी 1 वाटी भरून हे डाळ्या होत्या, त्याचं पीठ करून लाडू बनवले आहेत. छान लाडू होतात बघा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. हे झटपट होणारे लाडू आहेत. वेळ लागत नाही, कारण डाळ ऑलरेडी भाजलेलीच असते, त्यामुळे झटपट होतात. माझे लाडू कसे झालेत हे कमेंट करून सांगा प्लीज. एका मोठ्या वाटीमध्ये हे 12 लाडू झाले आहेत. आणि अर्धी वाटी त्याला साखर लागते. आणि तूप फक्त 4 चमचे. नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते प्लीज.